नवरात्री आली आहे. आता ह्या नवरात्रीला ह्यांच्याकडून 9 रात्रीच्या 9 दिवसांच्या 9 रंगांच्या 9 नवीन साड्या घेतल्याशिवाय राहतच नाही. पांढरा, लाल, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, केशरी, मोरपंखी आणि गुलाबी ह्या 9 रंगांच्या 9 नवीन साड्या घेणारच आहे. आणि देवीसाठी पण 2 नवीन साड्या घ्याव्याच लागतील. त्या तर कंपल्सरी आहे ना घेणं. एक पैठणी घेते आणि एक कांजीवरम. देवी छान दिसली पाहिजे ना, त्यामुळे देवीसाठी पण 2 टोटल 11 साड्या घ्याव्याच लागतील. त्यांना शॉपिंगला घेऊन जाते. 1 साडी घ्यायची, 2 साडी घ्यायची म्हणून. आणि नंतर तिथे गेले की माझ्या पण 9 रात्रीच्या 9 रंगाच्या साड्या काढतेच, बघतेच कशी नाही म्हणतात ते. आणि माझ्यासोबत नाही येणार म्हणले तर कमीत कमी 5, 10, 50, 55 कमीत कमी 70,000 रुपये घेतेच ह्यांच्याकडून. कोण म्हणते घेत नाही, घेतल्याशिवाय राहतच नाही. कसं घेत नाही बघतेच मी. वर्षभर मी एवढी कामं करत असते भया. कामांवरून आठवलं नवरात्री आली आहे, दसरा आलाय, घराची साफसफाई करायची, कपडे धुवायचे, एवढी मोठं कामं राहिलीत. आता एक काम करते, उद्याच घर साफ करायला घेते. उद्याचे ना किचन साफ करते. किचनची सगळी भांडी काढते, चकाचक धुवून ठेवते, उन्हात वाळत घालते. मग ट्रॉल्या पण काढते, एक क्रॉकरी सेट पण काढते, सगळं उन्हात खमंग वाळवून ठेवते. एकदा का किचन झालं रे झालं की 50% साफसफाई झालीच म्हणून समजा. मग दुसऱ्या दिवशी बेडरूम साफ करते आणि हॉल पण घेते. तसं पण हॉल आणि बेडरूम साफ करायला जास्त वेळ लागणारच नाही. अर्ध्या दिवसात बेडरूम साफ, अर्ध्या दिवसात हॉल साफ. हॉलमधले काय नुसते जाळमटं काढायचे, लाईट साफ करायचे, झाला हॉल साफ. आणि बेडशीट बदलायचे, झाला हॉल साफ. आणि बेडरूम तर तसं पण साफच असते, जास्त साफसफाईची गरजच नाही. आणि मग येतो कपडे धुण्याचा दिवस. मी आहे ना बरोबर ह्यांची सुट्टी ज्या दिवशी ना त्याच दिवशी कपडे धुवायला काढते. हां, तसं पण 2 दिवसांनी ह्यांना सुट्टी आहेच. आदल्या दिवशी ह्यांना मस्त ह्यांच्या आवडीचं जेवण जेवायला घालते, मस्त पोटभर ह्यांना तृप्त करते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठले रे उठले, चलो आदळ आपण धू ब्लँकेट, आदळ आपण धू वाकळा, आदळ आपण धू कपडे. मज्जाच करते ह्यांची. आणि जर कोणी नाही म्हटलं रे म्हटलं की यांना जेवायलाच देत नाही, कसंच धुवत नाहीत बघतेच मी. जेवणच बंद करते ह्यांचं. आदळ आपण धू सतरंजा. मी एकटीनंच किती कामं करायची. चाल म्हणते कामाला लागा सुट्टीच्या दिवशी सगळ्यांनी. मी एकटीनंच किती कामं करायची. आणि त्याच दिवशी ना हातात खराटा पण देते, लागलीच आहे ना टेरेस पण साफ करून घेते. हां, पाणी टाकायचं, सर्फ एक्सेल टाकायचं की धुतलं टेरेस, झाली घराची साफसफाई. सगळी साफसफाई झाली की गरबा पण शिकायला जायचा बाया. मी तो तिकडे आहे ना पलीकडच्या गल्लीत आहे ना एक सरले भारी गरबा शिकवतो, कमी किमतीत ते पण. हां, मग मी पण सगळ्यांना दाखवते. शेजारची आहे ना डुचकी मेली, मागच्या वेळेस लय उड्या मारू मारू गरबा खेळत होती ना. मला हे आवड भेटलं, ते आवड भेटलं. हां, दाखवू का आम्हाला घरात आणून दाखवते ते ना, आम्हाला जळवत होती ना. आता दाखवते, आता उड्या हानू हानू गरबा खेळते. हॅलो 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 हॅलो, अख्या सोसायटीत गोल राऊंडच मारते दिवस रात्र. हॅलो 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 हॅलो. परत हे म्हणतात दसरा तोंडावर येतोय बाया. दसऱ्याची पण शॉपिंग राहिली एवढी मोठी. दसऱ्याला सोनं घ्यायचंय. ह्यावेळेस सोनं म्हणून आहे ना ह्यांना मला 10 तोळ्याचं नेकलेस करा म्हणते, आणि 5 तोळ्याचं गंठन करा म्हणते, आणि 12 तोळ्याच्या पाटल्या करा म्हणते, आणि 2-4 तोळ्याच्या अंगठ्या पण कराच म्हणते. बाया, दसऱ्याला सोनं घेणं शास्त्र असते ना. सोनं तर घ्यावंच लागणार आहे. ते काय नाही, ह्यावेळेस मला सोन्याचे दागिने करा म्हणते. सोन्याला सोनं पण होऊन जाईल आणि माझ्या दागिन्याला दागिने पण होऊन जातील. एकदम सेफ साईड. बया, मी बडबड काय करत बसले. एवढी मोठी कामं राहिली. नवरात्री आले, परत ह्यांना जेवायला बनवायचं. हे म्हणतात दिवस जाणार, दसरा आला, शॉपिंग करायचे, लई कामं राहिलेत बाया.